पुढल्या काळामध्ये ते हेच सगळ्यांच्या घरात दिसलं पाहिजे. या का काय किती बरं वाटतं आमच्या हां तुमचे ते पण पहिलं नव्हत्या कॉलेज काळात पहिलं नव्हते. काय करतो एक मिनिट मी विनंती करतो महिलांना त्या ठिकाणी माझी एक विनंती राहील जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या मित्रांना इथून पुढं प्रत्येकाला गिफ्ट देताना येईल त्या तुमच्या जुन्नर तालुक्यात, कारण सगळ्यात जास्त कत्तल जुन्नर तालुक्यात होती. त्याचबरोबर तुमच्या सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर योगेच्या बाबतीत माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडली. गेली 40 वर्ष म्हणजे वल्लभसिंग बेंकी साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी राजकारणामध्ये काम करतो. परंतु ज्या दिवसापासून योगेश माझ्या संपर्कात आला त्याच्यानंतर माझी सुद्धा राजकारणातली उंची वाढवण्याचं काम त्याच्या माध्यमातून निश्चितच झालेलं आहे. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो. तर ह्या ठिकाणी मंगेश भाऊ आणि योगेश भाऊ या दोन्ही भावांचा जर उल्लेख केला किंवा त्या दोन्ही भावांच्या बाबतीत जर थोडासा आपण बारकाईने विचार केला तर कोणतीही पार्श्वभूमी नसताना, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असताना फक्त 20-22 गुंठे जमीन त्यांच्याकडे होती. आणि आज मला वाटतं तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं कामकाज असणारे किंवा आपल्याला सर्वांना घ्यावं वाटावं असं कामकाज या दोनही भावांनी केलेलं आहे. हे करत असताना प्रचंड कष्ट करण्याची ताकद, त्याचप्रमाणे परिस्थितीपासून दूर राहण्याचा स्वभाव आणि फळाची अपेक्षा न करता सातत्यानं काम करीत राहणं, मित्र जोडणं. मध्यंतरीच्या काळामध्ये गेली 2 महिन्यापासून मी सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीची मागणी करावी ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये प्रथमतः योगेश भाऊंनी घातली. आणि मला वाटतं मी त्या योग्यतेचं आहे हे त्यांनी मला सांगितल्यामुळं मला कळलं. आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या जिल्हा परिषद गटापुरतं कामकाज केलेलं आहे आणि बाकीचे जे 5-6 गट आहेत त्यामध्ये आपली कामगिरी किंवा आपलं काम किंवा आपण पोचलो नाही हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस योगेशला मी सांगितलं की योगेश आपण आता जरा थोडं थांबूया. परंतु हे सर्व करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या अध्यक्षांपासून सर्वांना भेटण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत असताना माझ्या ज्या कमकुवत बाजू आहेत किंवा त्याचा जो स्वभाव आहे त्याच पद्धतीने सुद्धा माझा स्वभाव आहे की फळाच्या अपेक्षा न ठेवता काम करीत राहणं. आणि हे करत असताना कधीही आपण दुसऱ्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करायची नाही. आणि आपण जे केलं ती सेवा परमेश्वराच्या चरणी रुजू झाली पाहिजे हा एकमेव हेतू ठेवून आम्ही समाजामध्ये आमचा हा परिवार काम करत असतो. आणि साधारणपणे ही जी अनुवंशिकता आहे ती आमच्या आंबले घराण्यामध्ये आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी मला ह्या ठिकाणी येत असताना मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय वाईट प्रसंग आपल्या सर्वांवर आलेला असताना सर्वांना आर्थिक असेल किंवा वैद्यकीय असेल
ही सर्व मदत करण्याचं काम योगेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे केल्यामुळं दिंगोरी गावातील बऱ्याचशा ग्रामस्थांना जीवदान देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दत्त मंदिराचा उल्लेख झाला. दत्त मंदिराच्या बांधणीमध्ये सुद्धा दोघाही भावांनी अतिशय मोलाचं असं योगदान आणि आपल्या तालुक्याला ह्यावा वाटावा असं छोट्याशा वस्तीमध्ये जवळजवळ कोटभर रुपयाचं काम त्यांनी लोकवर्गणीतून केलेलं आहे. आणि त्यामध्ये गावाचा कोणताही सहभाग त्यांनी घेतलेला नाही. फक्त एका वाडीने त्याच्यात भाग घेऊन त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरीच्या काळामध्ये दारूबंदीच्या संदर्भामध्ये आम्हाला खेडच्या कोर्टामध्ये जामीन नाकारला आणि हा खूप मोठा चर्चेचा विषय तालुक्यामध्ये झाला होता आणि आम्हाला सर्वांना अटक होते काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना योगेशने त्याची सर्व यंत्रणा वापरून आम्ही जे त्यामध्ये आरोपी होतो त्या सर्वांना जामीन मिळवून देण्याचं काम त्यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी जामीन मिळवून दिला. आणि हे करत असताना आता या ठिकाणी रमेशजी सोनवणे त्यांची सौभाग्यवती दिंगोरी गावची सरपंच आहेत सीमाताई सोनवणे आणि त्या दोघांनी मिळून खूप दिवस स्मशानभूमीच्या जागेची आमची गावची अडचण होती आणि ती अडचण सोडवण्यासाठी ती केससुद्धा हायकोर्टाच्या माध्यमातून त्यांनी त्या केसचा निकालसुद्धा गावाचा सरकार लावलेला आहे. आणि मला वाटतं हे सर्व करत असताना माझी खात्री आहे कारण हायकोर्टामध्ये पैसा खूप लागतो आणि हे सर्व करत असताना गावाचा एक पैसाही न घेता त्यांनी या दोन्ही केसेस अतिशय त्याच्या कौशल्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये मार्ग काढलेला आहे. आणि हे सर्व करत असताना प्रचंड ऊर्जा नष्ट करण्याची ताकद आणि आता या ठिकाणी या शहरामध्ये एक उद्योजक म्हणून नाव कमवत असताना शेती क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं गावाला त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं आज मी तिला डिंगोरमध्ये त्यांची 100 एकर जमीन जवळजवळ त्यांनी स्वतः खरेदी केलेली आहे. आणि 2 नंबरवाली माणसं हे करू शकतात परंतु कष्ट करून करणं हे अलीकडच्या काळात मला वाटतं खूप अवघड आहे. पण हे धनुष्य त्यांनी पेरलेलं आहे हे निश्चितच आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे. आणि आता मला वाटतं योगेशने जुन्नर तालुक्यापुरतं मर्यादित न राहता जिंगूरपुरतं मर्यादित न राहता तालुका पातळीवर त्यांनी नेतृत्व करावं आणि आपल्या जुन्नर तालुक्याला एक दिशा देण्याचं काम या पुढील काळात त्याच्या माध्यमातून व्हावं अशी माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की आपण सर्वांनी जर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला तर तो निश्चितच या बाबतीत यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याची ह्या निमित्तानं खात्री देत असताना आपण त्याच्या पाठीशी उभे राहाल अशी ह्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि डिंगोरे गावामध्ये त्यांनी जो विकास केलेला आहे किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला निश्चितच तोड नाही आणि तशाच पद्धतीचं काम त्यांनी तालुक्यासाठी करावं. आणि तुम्हा सर्व त्याच्या मित्रांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं जेणेकरून आपल्याला आपला जो शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीने पावन झालेला तालुका आहे त्याची आपल्याला या पुढील काळात चांगल्या पद्धतीनं ओळख राहील अशा पद्धतीचं कामकाज त्याच्या हातून व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि डिंगोरे गावचं गेली खूप दिवसापासून एक अपूर्व राहिलेलं काम आहे आणि ते काम त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या नेतृत्वाखाली व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करत असताना पुष्पावती विद्यालय डिंगोरे ही जी हायस्कूलची इमारत आहे ती इमारत तिची अवस्था अतिशय खराब आहे आणि खूप दिवसापासून आम्ही सर्वजण प्रयत्न करत असताना
मलासुद्धा योगेशच्या माध्यमातून एक आशेचा किरण या माध्यमातून दिसत आहे आणि तो मला खात्री आहे की ते काम त्याच्यावर सोपवल्यानंतर तो 100% पूर्ण करेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करत असताना हा वाढदिवस डिंगोरमध्ये साजरा व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु त्याला काही कामानिमित्त पवारसाहेबांना भेटण्यासाठी जावं लागल्यामुळं आपल्याला तो कार्यक्रम यावेळेस इथं साजरा करावा लागला. परंतु तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की पुढचा जो कार्यक्रम आहे तो आपण सर्वजण एकत्र येऊन डिंगोरला आपण साजरा करूया आणि आपण याल अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो. आपण या वाढदिवसाच्या योगेशला लाख लाख शुभेच्छा देत असताना त्याला निरोगी आणि चांगलं आरोग्य लाभावं, त्याच्या हातून समाजाची, गावाची, तालुक्याची सेवा घडावी आणि त्याचं नाव फक्त तालुक्यापुरतं किंवा गावापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावं अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.